हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला कवटाची चटणी। कवट हे एक टणक आवरण असलेले फळ आहे। हे औषधी फळ आहे, म्हणून लहान मुलांनाही देण्यास हरकत नाही, द्यायलाच पाहिजे। हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते व रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते। याला मंकी फूड पण म्हणतात आणि याला वूड ॲपल पण म्हणतात। तर हे असं खूप महत्त्वाचं आहे हे फळ शरीरास प्रत्येकाच्याच, आणि सामान्य सगळ्यांनाच हे खूप उपयुक्त आहे औषध म्हणून वापरायला, आणि चवीला तर ही छानच लागतं। याचा आपल्याला चटणी करायची आहे आज। हे छान आपण फोडून घेतले, कसं गोल निघाले छान। हे अशाला असं निघतं किती छान निघाले, आपलं पिकलेलं निघालं आहे छान। हे खूप छान लागतं। अशाला असं आपण फळ हे काढून घेतलं आपण, हे असं फोडून घ्यायचं, आणि मध्ये काही असेल तर आपण त्याच्यातलं, म्हणजे मध्ये काही नाहीच आहे पण एखादी समजा अशा निब्बर हे असते ना, हे असे काढून घ्यायचे, त्यातले निब्बर, बाकी काही नसते। हे असे मध्ये थोडे असू शकतात, हे असे फाट्यासारखं असतं थोडं मध्ये। तर हे शिरा अशा काढून घ्यायच्या, आणि आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं। हे असं काढून घ्यायचं, हे काही असं असेल तर साफ करून घ्यायचं। जर टाकू याला आपण तिखट, मी कमीच टाकायला लागले, म्हणजे लहान नातवंड आहेत ना त्याच्यामुळं, नाही तर तुम्ही तिखट भरपूर प्रमाणात टाकू शकता। जिरे घालते भरपूर, जिरे चालतात लहान मुलांना। याला घालते गूळ, याला घालू मीठ, आपल्याला 1 पाऊण चमचा घातलं, आता अजून एवढं अर्धा चमचा घालू, म्हणजे 1/2 चमचा मीठ। मिक्सरमधून काढून घ्यायचं। हे अशा प्रकारे आपली कवटाची गोड आंबट चटणी, वेगळी आगळी अशी चटणी तयार झाली। करायला पण खूप झटपट आहे आणि खायला खूप पौष्टिक आणि खूपच छान लागते ही चवीला। तर हे नक्की करून पहा माझ्या मैत्रिणींनो आणि प्रेक्षक। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।